नमस्कार. आपल्याला उत्तर प्रदेशमधील राजकारणाची आणि त्यातील गुन्हेगारीची माहिती अलीकडील अपहरण, भोकाल, रंगबाज, मिर्झापूर, रक्तांचल यासारखे वेबसिरीज असतील अथवा गँग्स ऑफ वासेपूर किंवा गंगाजल यासारखे सिनेमा असतील यावरून मिळाली. पाहताना अतिशयोक्ती वाटत असले तरी बऱ्यापैकी तसाच गुन्हेगारी आणि राजकारणाचा संगम उत्तर प्रदेशात आहे. यातील रक्तांचल ही वेबसिरीज, या वेबसिरीजची कथा ज्या माफियावरून घेतलेली आहे ते पाहूया. त्याला पोलिसांच्या नजरेतील माफिया म्हणायची की गोरगरिबांचा मसिहा हे तुम्हीच ठरवा. उत्तर प्रदेशच्या राजकारणात रुची असणाऱ्या सर्व लोकांना माहिती असेल, पूर्वांचलमध्ये जो व्यक्ती म्हणजे विजयाची खात्री असं समजलं जात होतं आणि सतत 5 वेळा महत्त्वाच्या विधानसभेवरून तो निवडून येत होता, तोही एकाच पक्षाच्या नाही तर वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर. स्वतःची प्रतिमा रॉबिनहूड बनवणारा बाहुबली माफिया मुख्तार अन्सारी, ज्याच्या मृत्यूमुळे 8 राज्यातील विविध गुन्ह्यातील दहशत संपुष्टात आली. मी सुधीर गोडके, एच जी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा आपला 4था भाग. आज आपण ज्या व्यक्तीविषयी माहिती पाहतोय त्याची कहाणी पहिल्यापासून पाहूया. 30 जून 1963 उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे सुभानअल्लाह अन्सारी यांच्या घरी त्यांच्या सर्वात छोट्या मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले मुख्तार. मुख्तार या नावाचा अर्थ असा की ज्याला देवाने काही खास काम करण्यासाठी पाठवलेले आहे. परंतु मुख्तार पूर्वांचलचा सर्वात मोठा माफिया आणि गँगस्टर बनणार होता. 6 फूट 5 इंच उंची असलेल्या अन्सारची उंची अपराधी जगतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त होती. अन्सारी हे प्रसिद्ध घराणे होते. प्रसिद्ध का? कारण त्यांचे आजोबा मुख्तार अहमद अन्सारी महात्मा गांधीजीच्या बरोबर चळवळीमध्ये सामील होते. त्याचबरोबर 1926 ते 27 या दरम्यान ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही होते व त्यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. तर दुसरे आजोबा म्हणजेच आईचे वडील मोहम्मद उस्मान हे नौसेराच्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत ब्रिगेडियर म्हणून लढताना अत्यंत शौर्य गाजवून शहीद झाले व त्यांना मरणोपरांत महावीर चक्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वडील सुभानअल्लाह हे खूप मोठे कम्युनिस्ट नेते होते व त्याचबरोबर ते आपल्या इमानदारीसाठी प्रसिद्ध होते. भारताचे पूर्व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे मुख्तार अन्सारीचे काका. शालेय जीवनात मुख्तार हा एक चांगला क्रिकेट खेळाडू होता. चांगल्या उंचीमुळं तो खूप चांगली जलद गोलंदाजी करायचा. त्याचबरोबर त्याच्याबरोबरचे लोक सांगतात की त्याच्या इतका लांब षटकार त्या काळात त्यांच्या कॉलेजमधील कुणीही मारू शकत नव्हतं. लोकांना वाटतं की तो जर वाईट संगतीत आला नसता तर चांगला खेळाडू झाला असता, परंतु नियतीला ते मंजूर नव्हतं. त्याने हातामध्ये बॉल आणि बॅट घेण्याऐवजी बंदूक घेतली, जी मरेपर्यंत त्याच्या हातामधून सुटली नाही. कॉलेज दिवसात त्याची ओळख साधूसिंग बरोबर झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे घट्ट मैत्रीमध्ये झालं आणि साधूसिंगच्या प्रत्येक आपराधिक कारवाईमध्ये तो भाग घेऊ लागला आणि त्याच्या टोळीत सामील झाला. पुढे त्याची ओळख मलुक सिंग याच्याशी झाली आणि मुख्तार सगळं काही सोडून या वेगळ्या मार्गाला लागला, जिथून परतीचे सर्व दोर कापलेले असतात. मुख्तारने आपल्या मित्रांसाठी लोकांचे शत्रुत्व स्वीकारले होते. थोड्याच काळात त्याने आपली स्वतःची नवीन प्रतिमा तयार केली होती. 6 फूट 5 इंच उंची व दमदार आवाज या जोरावर त्याने आपल्या कुटुंबाच्या गौरवशाली इतिहासाला काळी फासले होते. नवीन दिशा निवडून त्या दिशेने चाललेला होता. 80च्या दशकात पूर्वांचलचा विकास करण्यासाठी नवनवीन कामे आली होती. नवीन रस्त्याची योजना आलेल्या होत्या. या रस्त्यांची ठेके घेण्यासाठी व जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी या भागात नवनवीन टोळ्या तयार व्हायला सुरुवात झालेली होती. हा काळ राजकारणी आणि गुन्हेगारी यांच्या हातमिळवणीचा आंधळा काळ होता. या काळात खूप बाहुबली राजकारणात येऊन स्थापित होण्याचा हा काळ होता. या काळात हे अधिकृत ठरलेले होते की ज्या टोळीकडे जास्ती ताकद, जास्ती कामी त्यांना मिळणार. या भांडणात मुख्तार अन्सारीने ब्रिजेश सिंग या दुसऱ्या टोळीतील सच्चिदानंद राय याला घरात घुसून मारले. या घटनेत साधू सिंग व त्याच्या मित्राने मुख्तारला साथ दिली. ही पहिली घटना होती ज्याद्वारे मुख्तार पहिल्यांदा पोलीस आणि प्रशासनाच्या नजरेत आला आणि मुख्तारचे वजन पूर्वांचलच्या भागात वाढू लागले. मोहम्मदाबाद मंडी परिषदेच्या ठेकेदारीमुळे ही भांडणं झाली होती. सच्चिदानंदच्या हत्येची घटना 1988 मध्ये. यानंतर मुख्तारवर त्याचा प्रतिस्पर्धी त्रिभुवन सिंगचा भाऊ राजेंद्र सिंगची हत्या केल्याचा आरोप झाला. काही लोकांचे असे म्हणणे होते की राजेंद्र सिंगची हत्या मुख्तारने पोलिसांच्या समोर केली. मलुक सिंग आणि साधू सिंग बरोबर राहून टोळी चालवण्याच्या सर्व पद्धती तो शिकला होता. साधू सिंगची हत्या झाल्यानंतर त्याने स्वतःची नवी टोळी बनवली
आणि पूर्वांचलमध्ये 2 टोळ्या एकमेकांसमोर ठाकल्या. एक ब्रिजेश सिंग, ज्याच्या काही मित्रांची हत्या मुख्तारने केली होती असे म्हणतात, तर दुसरा मुख्तार, जो आपल्या घराण्याच्या नावावर बिनधास्तपणे गुन्हेगारी करत होता. 1985ला महम्मदाबादमधून अफजल विधानसभा सदस्य झाल्यानंतर मुख्तारचा आत्मविश्वास आणखीन वाढला. आता मुख्तारला संपूर्ण पूर्वांचल ओळखत होते. त्याची काम करण्याची पद्धत, त्याचा निडर अंदाज आता कोणापासून लपून नव्हता आणि या निडर बाहुबलीचे नाव राजकारणात घेतले जात होते. हे नाव आणखी चर्चेचा विषय झाले जेव्हा 1991मध्ये काँग्रेस नेते अवधेश रायच्या हत्येचा आरोपी मुख्तार अन्सारी याला म्हटले जाऊ लागले. तत्कालीन कल्याण सिंग सरकारने त्याला अटक केली, परंतु पोलिसांना त्यांच्याच बंदुकीने जखमी करून मुख्तार फरार झाला. या अटकेच्या घटनेने राजकारणात येण्यावर विचार करण्यास त्याला भाग पाडले. गुन्हेगारीचे साम्राज्य राजकीय संरक्षणात जास्त सुरक्षित राहू शकते हे त्याने हेरले. राजकारणात कुठल्याही ठिकाणी पोहोचायचे असेल तर जनतेला आनंदी केल्याशिवाय आपण पोहोचू शकत नाही हे मुख्तारला सुद्धा माहीत होते. त्यानंतर मुख्तार गरिबांचा कैवारी बनण्यासाठी गरजू लोकांना घरी बोलवून घेऊ लागला, लोकांना पैशाची मदत करू लागला, हिंदू समाजाचे उत्सव साजरे करू लागला, उत्सव साजरे करायला पैसे देऊ लागला. या 5 वर्षात त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात स्वतःची चांगली प्रतिमा केली. सरंजामशाही विरुद्ध त्यांनी लोकांना उभं राहायला शिकवलं. जमीनदार लोकांच्या विरोधात तो लोकांच्या पाठीमागे उभं राहू लागला. 1996ला मऊ या विधानसभेवरून बसपाच्या तिकीटवर आमदार म्हणून निवडून आला व सलग 5 वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावरून आमदार म्हणून सतत निवडून येत राहिला. खून आणि इतर घटनांमुळे त्याचे तुरुंगात येणे जाणे चालूच होते. 1997मध्ये नंदकिशोर रोंगटा अपहरण आणि खून प्रकरणात मुख्तारचे नाव आले. आमदार असल्यामुळे त्याने ब्रिजेश सिंगवर सुद्धा आपला दबाव वाढवला होता. मुख्तारने तुरुंगात असताना व बाहेर पडल्यावर सुद्धा ब्रिजेश सिंगची ताकद जवळजवळ संपवली होती. आता मुख्तारला सामोरे जाण्याची हिंमत कोणत्याही टोळीमध्ये नव्हती. आता त्याच्या भागातील प्रत्येक काम त्याच्या इशाऱ्यावर चालत होते. त्याच्या एकाधिकारशाहीला शह देण्यासाठी ब्रिजेश सिंगने शेवटचा प्रयत्न केला, परंतु नशिबाने मुख्तारची साथ दिली व ब्रिजेशच्या हस्तकांच्या हल्ल्यातून मुख्तार वाचला. तर ब्रिजेश सिंगचे काही हस्तक या हल्ल्यात मारले गेले आणि अशी अफवा पसरली की याच चकमकीत ब्रिजेश सिंग सुद्धा मारला गेला. याचा फायदा घेऊन ब्रिजेश सिंग काही वर्षे पसार झाला व लपून बसला. यानंतर 2002मध्ये मुख्तारच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना घडली. याची मुख्तारच्या आयुष्यातील सर्वात मोठी हत्या म्हटले गेले. सन 1985 पासून महम्मदाबादमध्ये अन्सारी कुटुंब कायम निवडून येत असे, परंतु 2002मध्ये भाजपाची कृष्णानंद राय याने त्यांचा पराभव केला. या जागेवरून निवडून यायला ब्रिजेश सिंगने कृष्णानंद रायला मदत केली, त्यामुळे मुख्तार रागाने बेभान झाला होता. मुख्तार अन्सारीने निर्णय घेतला की कृष्णानंद रायला त्याचा आमदार म्हणून कार्यकाल पूर्ण करू द्यायचा नाही. तुरुंगात त्याच्या हत्येची योजना आखली व 2005च्या नोव्हेंबर महिन्यात कृष्णानंद राय एका कार्यक्रमातून माघारी येत असताना त्याची गाडी दुसऱ्या गाड्यांनी अडवली व त्याच्या टाटा सुमो गाडीवर बेछूट गोळीबार केला. असे म्हणतात की जवळजवळ 500 राऊंड फायर केले गेले. यात कृष्णानंदसह 7 जणांचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील पहिली मोठी हाय प्रोफाईल हत्या मानली जाते. या 7 लोकांच्या शरीरातून जवळजवळ 70 गोळ्या काढण्यात आल्या. मुख्तारचा सर्व शत्रूंना तो इशारा होता की तुरुंगात बसून सुद्धा कोणालाही कुठेही संपवण्याची ताकद बाळगून आहे. पोलीस प्रशासनात मुख्तारची दहशत यावरून सुद्धा लक्षात घ्या की आमदाराची हत्या केल्यानंतरही सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. 2004मध्ये अन्सारी कारागृहातून बाहेर होता त्यावेळी त्यांनी लाईट मशीन गन मागवली होती. त्या गनने कृष्णानंद रायची हत्या त्याला करायची होती, परंतु ही योजना अयशस्वी झाली. मुख्तार ज्या तुरुंगात आहे त्या तुरुंगात बॅडमिंटन कोर्ट, आवश्यक गोष्टींची व्यवस्था केली जात होती. पोलीस त्याच्या सेवेत असत. ज्या तुरुंगात मुख्तार राहील तेथे एक आचार्य त्याच्यासाठी हजर असेल. तो तुरुंगात आहे तेथील सर्व वीज कधीही जाऊ दिली जात नसे. जास्तीत जास्त निवडणुका मुख्तार तुरुंगात असताना निवडून आला. यावरूनच लक्षात येते की प्रशासनातील लोक त्याची किती मदत करत असतील. मुख्तार अन्सारीच्या गुन्ह्यांची यादी खूप मोठी आहे. 2005 मधील दंग्यात मुख्तारवर दंगल भडकवण्याचा आरोप आहे. दंगलीदरम्यान उघड्या जीपमधून मुख्तार फिरत असलेली चित्रे प्रसारमाध्यमातून समोर आली होती. या दरम्यान योगी आदित्यनाथ 2007मध्ये मऊमध्ये गेले असता त्यांच्यावर हमला झाला होता. 2009मध्ये त्यांनी मुरली मनोहर जोशी यांच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवली आणि 14,000 मतांनी त्याचा पराभव झाला. 2014मध्ये ब्रिजेश सिंगने लंबू शर्मा या गुन्हेगाराला मुख्तारच्या हत्येसाठी 6 करोडची सुपारी दिली होती, परंतु लंबू शर्मा पकडला गेला व मुख्तारही तिथून वाचला. मोठ्या पक्षाचा हात मुख्तारच्या डोक्यावर. स्वतःला सीबीआय तपासणीपासून वाचवण्यासाठी मायावतीने मुख्तारची आपल्या पक्षात हकालपट्टी केली आणि नंतर परत पक्षात घेतले, कारण मुख्तार त्याच्या भागात विजयाची खात्री होता. त्याच्या गुन्ह्यांचा आणि दबंगाईचा त्रास काही पक्षांना अजिबात झाला नाही. वेळोवेळी मुख्तारला समर्थन मिळत होते व त्याच्या कुटुंबाला हवे तेवढ्या जागा पण मिळत होत्या. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर आपले साम्राज्य ढासळत असलेले त्याला जाणवले. मुख्तारच्या नावावर 8 वेगवेगळ्या राज्यात 58पेक्षा जास्त खटले होते.
आणि यापैकी एका खटल्यामुळे अन्सारी 2021 पासून पंजाबच्या रोहतक कारागृहात होता. पंजाब सरकारने त्याला सर्व सोयी देऊ केलेल्या होत्या. उत्तर प्रदेश सरकारने 26 वेळा प्रोडक्शन वॉरंटच्या द्वारे मुख्तारला उत्तर प्रदेशात आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी सुप्रीम कोर्टातून आदेश आणला व त्याला यूपीतील बांदा तुरुंगात आणले गेले. त्याची भीती एवढी होती की तो बांदा तुरुंगात येणार म्हटल्यावर कितीतरी अधिकारी आपल्या जागेवरून निघून जाऊ लागले. अरुण कुमार सिंग मुख्तार बांदा तुरुंगात येताना अधीक्षक होते. ते मुख्तार आल्यावर थोड्याच दिवसात वैद्यकीय रजेवर गेले. ते माघारी आलेच नाही. यानंतर दोघा अधीक्षकांची बांदा कारागृहात नेमणूक केली गेली, परंतु त्यांनी पदभार स्वीकारला नाही. 11 नोव्हेंबर 2021ला बरेली कारागृहाचे अधीक्षक विजय विक्रम सिंग यांची बांदा कारागृहात नेमणूक केली गेली, परंतु त्यांनी हे पदभार स्वीकारला नाही. योगी आदित्यनाथ यांनी त्यांना बडतर्फ केले. मुख्तार अन्सारीवर 50पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. 16पेक्षा जास्त गुन्ह्यांची सुरुवाई सुरू होती. यात वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यात कारागृह अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे आहेत. त्याचा वाईट काळ सुरू झाला. उत्तर प्रदेश सरकारने त्याची 200 करोडची संपत्ती व सर्व अवैध व्यवसाय बंद केले. सर्व छोट्या मोठ्या गुन्ह्यात त्याला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. त्याला वाटणारी भीती त्याच्या बोलण्यातून जाणवत होती. त्याची तब्येत बिघडू लागली. त्याला जाणीव होती की आता आपण आपल्या पायावरती उभे राहू शकणार नाही. उत्तर प्रदेशमधील 42 जागांवर प्रभाव टाकणारा मुख्तार, ज्याच्या इशाऱ्याने पोलीस प्रशासनाची झोप उडत होती, ज्याची गुन्ह्याची पद्धत कितीतरी गुन्हेगारांनी आणि सिनेमात वापरली, ज्याने 40 वर्षाच्या कारकिर्दीत कितीतरी अपराध केले, त्यांनी काही जणांना मदतही केली, गोरगरिबांना ठाकूरशाहीच्या विरोधात उभं राहायची ताकद दिली, ज्याची जबरदस्त उंची आणि भारताचा आवाज ऐकून दहशत पसरायची. उत्तर प्रदेशमधील मुख्य टोळीच्या प्रमुखाचा अध्याय 28 मार्च 2024ला हृदयविकाराचा झटका येऊन कायमस्वरूपी समाप्त झाला. याबरोबर पूर्वांचलमधील 4 दशकातील रक्तपात थांबला. सध्या या घटनेतील सर्व गोष्टीविषयी दोन्ही पक्षात चर्चा चालू आहे. शेवटचा निर्णय येईपर्यंत कोणतेही मत व्यक्त करणे चुकीचे आहे. आमच्या या एपिसोडमध्ये आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट द्या. आपले अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या आणि अशाच माहितीसाठी आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.